श्रीराम जय राम जय जय राम. अहमपणा टाकल्यास प्रपंचातील लाभहानी झेलता येईल. प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही. आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो. आई वडील, बायको मुले, बहीण भाऊ, इतर सगळे सोयरे, मित्र आणि इतर जण या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत. म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल. निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही. या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान, अहंकार विशेष करून कारणीभूत होत असतो. हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे, तर गरिबालाही तो सोडत नाही. आपण पुराणात वाचले आहेच की हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला. प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर! गरीब लोक सुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात. एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला. तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला, "अरे, तुला काही काळवेळ समजते की नाही?" त्यावर तो भिकारी म्हणाला, "जा जा, मला नाही तुमचे एकट्याचेच घर. गावात अशी 100 घरे आहेत. पहा, अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते." अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही. त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणेच शक्य नाही. फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते. हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात. म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. हा अहमपणा, हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली लाभहानी हसत खेळत झेलता येईल. लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात. त्यातील होडी तरली तरी हसतात, बुडली तरी हसतात. त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःखे हसत खेळत झेलावीत आणि हे एका नामानेच साधते. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही, ही स्थिती होय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 6, दशक 7. या दशकात समर्थ सांगतात, मनुष्याने योग्य संगती निवडली पाहिजे. कारण संगती माणसाचे जीवन घडवते किंवा बिघडवते. 1. संगतीचे महत्त्व. मनुष्य ज्या लोकांच्या सहवासात राहतो त्याचा परिणाम त्याच्या विचारांवर आणि स्वभावावर होतो. जशी माती ज्या रंगात भिजते तशी होते, तसेच मनुष्य ज्या संगतीत राहतो तसा बनतो. चांगली संगत असेल तर विचार शुद्ध होतात. वाईट संगत असेल तर मन विचलित होते. म्हणून समर्थ सांगतात, संगती विचारपूर्वक निवडा. 2. वाईट संगतीचे परिणाम. वाईट संगती मनुष्याला चुकीच्या मार्गावर नेते. उदाहरणार्थ, जर एखादा मनुष्य सतत अशा लोकांच्या सहवासात राहिला की जे खोटं बोलतात, जे स्वार्थी असतात, जे व्यसन आणि आळसात गुंतलेले असतात, तर हळूहळू त्या मनुष्यावरही त्याचा परिणाम होतो.
वाईट संगतीमुळे विवेक नष्ट होतो, चांगल्या सवयी कमी होतात, जीवनाची दिशा चुकते. 3. चांगल्या संगतीचे सामर्थ्य. चांगली संगत मनुष्याचे जीवन बदलू शकते. संतांचा सहवास, ज्ञानी लोकात संगत, चांगले विचार यामुळे मन शुद्ध होते. संतांच्या सहवासात मन शांत होते, विवेक जागृत होतो, जीवनाचा उद्देश स्पष्ट होतो. म्हणून समर्थ सांगतात, सत्संग हा आध्यात्मिक प्रगतीचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. 4. एक उदाहरण. एक तरुण चुकीच्या मित्रांच्या संगतीत गेला. सुरुवातीला तो फक्त वेळ घालवत होता, पण हळूहळू त्याच्या सवयी बदलू लागल्या. त्याला अभ्यासात रस राहिला नाही, घरच्यांशी वागणूक बदलली. काही काळानंतर त्याला एका संतांचा सहवास मिळाला. त्या संतांनी त्याला चांगल्या विचारांची दिशा दिली. हळूहळू त्याचे जीवन बदलले. यातून काय समजते? संगती बदलली की जीवनही बदलते. 5. संगती आणि मन. मन अत्यंत संवेदनशील असते. ते ज्या वातावरणात राहते त्यानुसार त्याचे विचार तयार होतात. म्हणून चांगले विचार ऐका, संतांचे चरित्र वाचा, सद्गुणी लोकांच्या सहवासात राहा. यामुळे मन शुद्ध होते. 6. संतांचा संदेश. समर्थ रामदास स्वामी यांनी सत्संगाला अत्यंत महत्त्व दिले. त्यांच्या मते संतांचा सहवास म्हणजे जणू अंधारात दिवा लावल्यासारखे आहे, जो जीवनाला योग्य दिशा देतो. 7. आजच्या काळातील उपयोग. आजच्या काळात संगती फक्त प्रत्यक्ष नसते. आपण काय वाचतो, काय ऐकतो, कोणत्या विचारांमध्ये राहतो, हेही संगतीचाच भाग आहे. म्हणून चांगले साहित्य वाचा, सकारात्मक विचार ऐका, सद्गुणी लोकांशी संपर्क ठेवा. यामुळे जीवनाची दिशा योग्य राहते. 8. अंतिम सार. समाज 6 दशक 7 आपल्याला सांगते, संगती अत्यंत महत्त्वाची आहे. वाईट संगतीपासून दूर राहा, सत्संगाचा स्वीकार करा, चांगल्या विचारांमध्ये राहा. अशी संगती मिळाली की मनुष्याचे जीवन सुधारते, स्थिर होते आणि अर्थपूर्ण बनते. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 6 दशक 8. या दशकात समर्थ एक महत्त्वाचा विचार सांगतात. मानवी जीवनात विवेक, संयम आणि योग्य आचरण यांचे महत्त्व. 1. विवेकाचे महत्त्व. समर्थ सांगतात की मनुष्याजवळ बुद्धी आहे, पण तो योग्य वापर करत नाही. विवेक म्हणजे काय योग्य आहे हे ओळखणे, काय अयोग्य आहे हे समजणे, योग्य मार्ग निवडणे. ज्याच्या जीवनात विवेक असतो तो चुकीच्या मार्गावर जात नाही. उदाहरणार्थ, समजा एखाद्या मनुष्याला चुकीच्या मार्गाने धन मिळवण्याची संधी मिळाली, तर त्याच्याकडे विवेक असेल तर त्या मोहाला बळी पडणार नाही. 2. संयमाचे सामर्थ्य. समर्थ सांगतात, संयम नसलेला मनुष्य अनेक चुका करतो. संयम म्हणजे विचारपूर्वक बोलणे, रागावर नियंत्रण ठेवणे, इच्छांवर मर्यादा ठेवणे. संयमामुळे मनुष्याचे व्यक्तिमत्व मजबूत होते. 3. योग्य आचरण. ज्ञान आणि विचार यांचा उपयोग ते आचरणात उतरले तरच होतो. समर्थ सांगतात, सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे, कर्तव्यनिष्ठ असणे, दुसऱ्यांशी आदराने वागणे ही सर्व योग्य आचरणाची लक्षणे आहेत. ज्याच्या जीवनात हे गुण आहेत त्याला समाजात मान मिळतो. 4. एक उदाहरण. एक व्यापारी होता. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. एकदा त्याला संधी मिळाली की तो लोकांना फसवून अधिक धन मिळवू शकत होता, पण त्याने तसे केले नाही. त्याने विचार केला, आज मी लोकांना फसवले तर थोडा फायदा होईल, पण माझी प्रतिष्ठा नष्ट होईल. त्याने प्रामाणिक मार्ग निवडला.
काही वर्षांनी त्याच्यावर लोकांचा विश्वास इतका वाढला की त्याचा व्यापार अधिक वाढला. यातून काय समजते? विवेक आणि प्रामाणिकपणा दीर्घकाळ टिकणारे असतात. 5. मनाचे शुद्धीकरण. समर्थ सांगतात, मन शुद्ध नसेल तर विवेक टिकत नाही. मन शुद्ध करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. सत्संग, नामस्मरण, चांगले विचार, आत्मचिंतन या गोष्टी मनाला योग्य दिशा देतात. 6. जीवनातील संतुलन. समर्थ सांगतात, जीवनात संतुलन आवश्यक आहे. कर्तव्य करा, पण अहंकार वाढू देऊ नका. यश मिळाले तरी नम्र राहा. अपयश आले तरी धैर्य ठेवा. हीच संतुलित जीवनाची ओळख आहे. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः अत्यंत संयमी आणि विवेकी जीवन जगले. त्यांनी समाजाला शिकवले, बलवान बना, विवेकी बना आणि सदाचराने जगा. असे जीवन जगणारा मनुष्य समाजासाठी आदर्श ठरतो. 8. अंतिम सार. समाज 6 दशक 8 आपल्याला शिकवते, विवेकाचा आधार घ्या, संयम राखा, योग्य आचरण करा, मन शुद्ध ठेवा. असे जीवन जगणारा मनुष्य स्वतःही सुखी राहतो आणि समाजालाही योग्य दिशा देतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.